नमस्कार अमरावती। नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहाच्या कवायत मैदानावर 3 ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडलेल्या पूर्व विभागीय कारागृह वार्षिक क्रीडा स्पर्धेत अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे। वरिष्ठ अधिकारी सुहास वारके, योगेश देसाई आणि वैभव आगे यांच्या मार्गदर्शनामध्ये झालेल्या या स्पर्धेत पूर्व विभागातील तब्बल 11 कारागृहांचा सहभाग होता। अमरावती कारागृहाच्या 32 खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवत सांघिक तसेच वैयक्तिक स्तरावर पदकांची कमाई केली। महिला व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक पटकावित सुवर्ण पदक मिळविले, तर पुरुष बास्केटबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदकाची कमाई केली। यासोबतच धावणे, कराटे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक आणि कुस्ती या वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुद्धा खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट करीत आपली छाप उमटवली। अमरावती कारागृहाच्या अधीक्षिका कीर्ती चिंतामणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली असल्याचे सांगितले जात आहे। पूर्व विभागामध्ये एकूण द्वितीय क्रमांक पटकावित अमरावती संघाने आपला ठसा उमटवीत आता राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पुण्याकडे रवाना होण्याची तयारी सुरू केली आहे। अमरावती कारागृहाच्या या यशस्वी कामगिरीमुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून राज्यस्तरावर सुद्धा अशीच चमकदार कामगिरी करण्याचा त्यांचा निर्धार आहे।